नमस्कार मित्रांनो, आजच्या नव्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आता नळ आलेला आहे, नळ भरणं चालू आहे. पाणी सगळं प्यायचं पाणी भरलं आहे, इकडेही भरलं आहे. आता थोड्याच वेळात नळ जाणार आहे. आता 8 वाजले, 8 वाजता एक्झॅक्ट 8 वाजता नळही झाला ते. आणि आज माहिती आहे सकाळपासून एवढा जबरदस्त वातावरण बनलं आहे, एकदम थंड थंड वातावरण. इथून एवढी जबरदस्त थंडी हवा येऊन राहिली, इथूनही हवा येऊन राहिली. पुरं एकदम वातावरण जबरदस्त बनलं आहे. बाहेरून दाखवतो तुम्हाला. एका मित्रांनो पूर्ण बद्दल झाला आहे. पाणी एकदम थंडी थंडी हवा सुटली आहे भावाडी. एक नंबर थंडी थंडी हवा चालली आहे मित्रांनो. सकाळी एकदम मस्त वातावरण बनलेलं आहे. मित्रांनो जेवण करायला आलो आहे. आज आलूची भाजी बनली आहे सुकी, आणि भात, पोळी आणि चिवडा मित्रांनो. तर मित्रांनो लाईव्ह स्ट्रीम झाली आहे कंप्लीट. आणि लाईव्ह स्ट्रीममध्ये काय झालं माहिती आहे का, एक गोष्ट मी सकाळी लाईव्ह स्ट्रीम केली होती. सकाळी लाईव्ह स्ट्रीम केली तर काय झालं, मी जेव्हा पण माझ्या मोबाईलला हॉटस्पॉट किंवा USB इथरिंग देत होतो, म्हणजे इथरनेटच होय समजा, तर ते जेव्हा देत होतो तेव्हा मोबाईल बहुत जास्त गरम होत होता. तर मी म्हटलं चला ठीक आहे, मी दुसरा मोबाईल यूज करतो, त्याच्यात माझा सिम टाकतो, त्याच्यातलं नेट ट्रान्सफर करून मग करतो मी स्ट्रीम. तर त्याच्यात काय झालं माहिती आहे का, त्याच्यात अजून उलटा गेम वाजला माझ्या, की त्याच्यात आता ह्या मोबाईल आहे ना सॅमसंगचा, तर याच्यात ना जेव्हा टाकली सिम तर एवढी कमी स्पीड येऊन राहिली होती काय सांगा. आता इथं मला काहीच समजलं नाही काय झालं. तर मी ChatGPTवर विचारलं, युट्यूबवर 2-3 व्हिडिओ पाहिले की काहून असं होऊन जातं. लगेच त्याच्यात दुसरं जेव्हा सिम राहते ते चालते स्पीडनं, ठीक आहे. पण जसं मी माझ्या सिम टाकलं त्याच्यात, तर टाकल्याबरोबर स्पीड एकदम बहुत जास्त कमी झाली. म्हणजे पकडून टाका 5 की 6x न कमी झाली स्पीड तुझी. एकदम कमी स्पीड होती. एवढ्या स्ट्रीम करणं म्हणजे मी म्हटलं की काही स्ट्रीम होतच नाही, माहिती आहे खरी गोष्ट. आणि मी म्हटलं एवढं याच्यात करण्यापेक्षा मग लॅपटॉपवरून करतो. लॅपटॉपवरून स्ट्रीम केली, तर लॅपटॉपमध्ये स्ट्रीम केली तर लॅपटॉपमध्ये अलगच बग चालू आहे डिझाईनचा, जो तुम्ही लाईव्ह स्ट्रीममध्ये पाहून घेता. काय तर रिसेंटवाली जे लाईव्ह स्ट्रीम आहे ना त्याच्यात पाहून घेता तुम्ही कधी याची. त्याच्यात तुम्हाला एक बग दिसेल की त्याच्यात कॅरेक्टरचे म्हणजे कपडे दिसन, काही कॅरेक्टरच उभा दिसेल नाही, कॅरेक्टरच दिसेल नाही मला, फक्त चष्मा गिष्मा दिसते. तर तो एक बग आला आहे. काय झालं त्याच्यात मला नाही होत काय त्याचं सिस्टम त्याच्या आहे ना. तर त्याच्या आहे ना आताच मी जस्ट लाईव्ह स्ट्रीम बंद केली, मग ना बंदा दिसून राहिला समोरचा, ना काहीच नाही सांगायला मला. तर मी म्हटलं त्याच्यापेक्षा म्हणून मी म्हटलं लाईव्ह स्ट्रीम करतच नाही, रोज दिली मग जास्त वेळपर्यंत केलीच नाही. तरी ठीकठाक 1 घंटा 8 मिनिटापर्यंत स्ट्रीम केली मी. आणि त्याच्या पहिली नाही तेच होती स्ट्रीम, तर मग ते स्ट्रीम केली 1 घंटा 8 मिनिट. बघ म्हटलं आता नाही करतो का, आणि कोण होऊन राहिलो होतं हेही नाही समजलं मला. तुमच्यावरचं काही सोल्युशन असून याचं तुम्ही सांगू शकता मला, की कोण ह्या मोबाईलमध्ये नेट स्लो चालून राहिला होता. लागून मी त्याच्यात APN जे राहते ते चेंज केलं, त्याच्यात पूर्ण रिसेटही केला, सिम मोबाईल स्विच ऑफ केला. मी लागून स्लॉट 1 मध्ये टाकलं सिम, स्लॉट 2 मध्ये ट्राय केलं, स्लॉट 1 स्लॉट 2 दोन्ही याच्यात ट्राय केलं. सगळं जे पण अवेलेबल आहे सगळं चान्स करून पाहिलं. तुम्हाला समजा अजून काही वेगळं माहीत असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी तेही ट्राय करून पाहिजे, ठीक आहे. आणि चला ठीक आहे, आता आराम करतो मस्तपैकी. तर मित्रांनो आजही कुठं काही खेळायला नाही गेलो, कुठं काही याचे नाही आहे. आता बसलो IPL 7 वाजले, 7 नाही 7:30 वाजले एक्झॅक्टली. आता इथं मॅच चालू झाली आहे. आज गुजरातच्या स्टेडियमवर मॅच आहे, नरेंद्र मोदी स्टेडियम. आणि RCB गुजरातची मॅच आहे. मागच्या वेळेस CSK गुजरातची झाली होती, त्याच्यात तुम्हाला माहिती आहे CSK जिंकली होती गुजरातसोबत. तर यावेळेस गुजरात वर्सेस RCB आहे. तर पाहू काय होते. तर आय थिंक मला वाटू राहिलं की RCB काढून टाकेल मॅच, बट जे विन पाहू काय होते. तर मॅच तर पाहूच आपण लास्टपर्यंत मॅच पाहू, पण मला वाटते की RCB काढून टाकेल मॅच. तर मित्रांनो टीम आलेली आहे RCB आणि GT. पाहू काय होते. तर मी तो दाखवत नाही, कॉपी रेट येते नाही तर एकदम डायरेक्ट. तर मित्रांनो मुरमुऱ्याचा चिवडा आलेला आहे. तर चला लॅपटॉप सुरू करतो. आता यार स्टँड माहिती आहे का, लय छोटा झाला. लॅपटॉप झालं मोठं, स्टँड झाला छोटा, तो उतरूनच जाते. लॅपटॉप करतो स्टार्ट, आता करतो एडिट, आणि इकडे खातो भाई, भूकही लागली आहे तगडीची.